हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेंद्र मुंगळे सर. मला आजच्या गप्पा तुम्ही ऐकणार आहात किंवा आजची जी मुलाखत ऐकणार आहात ती विशेष करून सगळ्या स्त्रियांसाठी खूप छान माहिती देणारी आणि सगळ्या स्त्रियांना अगदी मनाला आनंद देऊन जाणारी आहे. आपण स्त्रिया हल्ली सगळ्याच क्षेत्रांमध्ये पुढे गेलेलो आहे आणि हे सगळं म्हणजे आपल्या स्वतःचं प्रोफेशन सांभाळत असताना, आपल्या स्वतःचं काम करत असताना मग कुठेतरी आपल्याला नेहमी असं वाटत असतं की मला घरही सांभाळायचं आहे. बरं, मग घर सांभाळताना काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाटतं की काही गोष्टी अगदी इझी झाल्या किंवा काही गोष्टी आपल्याला इझी पडल्या तर आपल्याला अजून मग ते मजा येते आणि म्हणून मग आपण अशासाठी काही इन्स्टंट गोष्टी वापरायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी जेवण बनवते तर हल्ली इन्स्टंट मसाले अवेलेबल झालेले आहेत, इन्स्टंट फूडही बऱ्याच वेळेला अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे एखादी स्त्री जर कामावरून उशिरा घरी येते आणि ती जर काही करते पटकन तर मग या सगळ्या गोष्टींची तिला मदत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या गोष्टींची उदाहरणं किंवा या गोष्टी तुम्हाला का सांगतेय, कारण आज जे आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेंद्र मुंगळे सर, ह्या सरांनी ह्या सगळ्या स्त्रियांसाठी एक खूप छान मार्केटमध्ये प्रोडक्ट आणलेला आहे आणि छान असण्यापेक्षा, सोयीस्कर असण्यापेक्षा ते किती आरोग्यदायी आहे याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. तर प्रथा हा जो ब्रँड आहे तो सरांनी 2017 मध्ये सुरू केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रथा हा ब्रँड नेमका कशाचा आहे, तर फ्रेश ग्राइंड फूड्स जे आहेत, अर्थात वेगवेगळ्या प्रकारची पीठं जी आहेत ती यामध्ये आपल्याला मिळतात. आता यामागे खूप छान स्टोरी आहे की हे सगळं कसं सुरू झालं, का सुरू झालं, याच्या मागचा उद्देश आणि हेतू काय होता, या सगळ्या गोष्टी आज आपण योगेंद्र सरांकडून जाणून घेणार आहोत. साधारणपणे सध्या 27 पीठं जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची अवेलेबल आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये अजून 40 वेगवेगळ्या पीठांची ॲडिशन्स होणार आहेत. तर हा जो काही इतका मोठा आपण म्हणूयात इतका मोठा जो काही एक अवाढव्य असा जो काही एक सर डोलारा सांभाळत आहेत तो कसा त्यांनी सुरू केला आणि कशा प्रकारे आज ते इथवर येऊन पोहोचलेत, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. तर श्रोते हो, मी पुन्हा एकदा आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये जोडले गेलेले योगेंद्र मुंगळे सर यांचंही खूप खूप स्वागत आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू व्हेरी मच. आचार्य 90 FM मला बेसिकली इथे बोलण्याचा आणि आपला या प्रॉडक्टबद्दल बोलण्याचा जो हा एक चान्स आणि मिळाला आहे, तर त्याच्यासाठी मी तुमचे आणि सगळ्या आचार्य 90 FMच्या टीमचे सगळ्यात पहिला आभार मानतो. जसं तुम्ही सांगितलं मी परत एकदा माझं इंट्रोडक्शन देतो. मी योगेंद्र मुंगळे, फ्रेश ग्राइंड फूड्स ही आपली कंपनी आहे आणि त्या कंपनी मार्फत प्रथा हा आपला बेसिकली ब्रँड आहे आणि या ब्रँड खाली आपण विविध प्रकारची पीठं सगळी आज लोकांपर्यंत पोहोचवतो. सो अगदी थोडक्यात सांगायचं झालं प्रथाबद्दल, तर प्रथा म्हणजे परंपरा. आणि पूर्वीच्या काही जी दगडी जात्यावरती धान्य दळण्याची जी काही परंपरा होती ती परंपरा आज चालू ठेवण्याचं काम प्रथा करते. म्हणून ती परंपरा आणि प्रथा ही एकच आहे. हे जे काम होतं दगडी जात्यावर पीठ दळण्याचं, धान्य दळण्याचं, ते तुमच्या ऑर्डरप्रमाणे होतं आणि ती सगळी पीठं कोणताही ॲडल्ट्रेशन न करता, कोणतेही त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह न वापरता व्हॅक्यूम पॅक करून ती प्रोडक्ट तुमच्या घरापर्यंत पोहोचवली जातात आमच्या डिलिव्हरी मार्फत आणि तीही अगदी मोफत. येस. सो हा प्रथाचा इन शॉर्ट बेसिकली दिस इज ऑल अबाउट प्रथा. सो नावातच सगळं काही आहे. एकतर सगळ्यात पहिल्यांदा नाव अतिशय सुंदर आहे. थँक्यू. घरातील प्रत्येक गृहिणीला म्हणा किंवा सगळ्याच महिलांना म्हणा अगदी जीवाभावाचं वाटणारं हे नाव आहे प्रथा. म्हणजे आपण स्त्रियांना जसं वेगवेगळे दागिने परिधान करायला आवडतात, वस्त्र परिधान करायला आवडतात, त्याचप्रमाणे कुकिंगमध्ये आवडीने काहीतरी करायला नेहमीच आवडत असतं आणि त्यामध्ये ते हेल्दी असावं याकडे आपला कटाक्ष जास्त असतो. आणि हीच गोष्ट बाळगून हीच गोष्ट तुम्ही पुढे घेऊन आलेला आहात प्रथाच्या माध्यमातून. सर, मला विचारायचंय की प्रथा हा जो ब्रँड आहे तो सुरू करावा अशी कॉन्सेप्ट कधी डोक्यात आली आणि का? सो थोडंसं त्याच्या मागे बेसिकली थोडंसं याच्यासाठी थोडा मला वेळ म्हणजे समजावून द्यायला लागेल. सो माझ्या वडिलांनी बेसिकली 1968 मध्ये त्यांनी त्यांचा जॉब सोडला. ही वॉज वर्किंग ॲज अ कंडक्टर, बेसिकली बस कंडक्टर होते BST मध्ये. बरेच वर्ष त्यांनी जॉब केला.
पण काहीतरी स्वतःचं करायचं हा त्यांचा एक मनात कायम ती मानस होता. सो कोणत्या मित्राने त्यांच्या त्यावेळी सजेस्ट केलं की अरे तुला काय करायचं असेल तर पिठाची गिरणी टाक, तो कायम चालणारा बिझनेस आहे असं. सो त्यांनी त्यांचं ऐकलं आणि एक पिठाची गिरणी चालू केली त्यांनी. सो ही गिरणी म्हणजे अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला जशा पिठाच्या गिरण्या असतात तशीच गिरणी, तुमचं धान्य घेऊन जा, दळून घेऊन या, तशा प्रकारची गिरणी होती. आणि ती पर्टिक्युलर गिरणी म्हणजे आमच्या घराच्या मेंबरसारखंच ते एक ती चक्की होती. कायम माझे वडील त्याला मोठ्या मुलासारखंच हे करायचं, कारण की आमचं घर त्याच्यावरती चालायचं. बरोबर आहे. सो इव्हेंच्युअली नंतर मला एक मोठी बहीण आहे, आम्ही शिकलो, आम्ही पुढे आमच्या कामाला लागलो. आम्ही फार्मसीमध्ये मी फार्मसी करून पुढे कामाला लागलो आणि औषधांच्या व्यापारामध्ये मी आलो. पण तो गिरणीचा आमचा जो व्यवसाय आणि ती गिरण होती ती चालूच होती कायम, कारण वडिलांची त्याच्याशी एक अटॅचमेंट होती की हे मी चालू केलेलं आहे, आता तुम्ही काही करा पण माझं चालू केलेलं आहे ते मी कायम चालू ठेवणार. वडील माझे 2011ला ही पास्ट हवी. तर त्याच्यानंतर असं होतं की मला लक्ष द्यायला मिळत नव्हतं खरं गिरणीकडे. पण माझ्या आईचं मग होतं की नाही, वडिलांची इच्छा होती, बाबांची, तर तू हे चालू ठेवायलाच पाहिजेस. काही झालं तरी सुद्धा ही परंपरा आपल्या घरातली जुनं हे आहे, ही प्रथा आहे, ती तुमची चालू झाली पाहिजे, कारण तिथून सुरुवात झालेली आपली. बरोबर. सो मग मी बेसिकली ठरवलं नाही, आपण याला जस्टिस द्यायला पाहिजे आणि आपण चालू ठेवायला पाहिजे. मग तोपर्यंत असं होतं की जर चालू ठेवायचं तर मग ट्रेडिशनल चक्कीच फक्त एका पुरती का मर्यादित ठेवायचं, ह्याला बेसिकली कसं आपल्याला अजून थोडं मोठं करता येईल. आणि हे चालू करण्याआधी खरंच बेसिकली मी एखादा ब्रँड माझा प्रथा म्हणून टाकतो तर त्या ब्रँडची खरंच आज मार्केटला आवश्यकता आहे का, कारण आज ऑलरेडी मार्केटमध्ये एवढी सगळी पीठं आहेत, त्याच्यात मी अजून एक पिठाचा ब्रँड आणून त्याचा फायदा काय होणार लोकांना. जर आपण चालू करतो तर त्याचा उद्दिष्ट काय, की कशा याने तो ब्रँड आपला असला पाहिजे, मेन त्याच्या मागचं विजन आपलं काय आहे आणि त्याचं मिशन काय, ह्याचा मला फार प्रश्न होता. बरंच स्टडी केल्यावरती कळलं की आज जी पिठं मार्केटमध्ये अवेलेबल होतात त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट चालते ती लोकांची चालते की मला स्वस्तात किती मिळतं ते इम्पॉर्टंट आहे. बरोबर. क्वालिटी एवढी मॅटर, म्हणजे लोक एक प्राइस बघतात, त्यांना वाटतं की हे सगळं सेमच आहे. पण आपण ज्यावेळी कोणती प्राइस पे करतो किंवा एखादी प्राइस कमी पे करतो तर त्याचा बेसिकली लॉंग टर्म आपल्या शरीरावर काय त्याचा परिणाम होतोय, आणि ती कमी पे केलेली प्राइस आपण जास्त नंतर डॉक्टरच्या माध्यमातून कधी पे करणार जास्त, हे लोक शॉर्ट टर्म विचार करत नाहीत. मी बेसिकली ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, माझ्या लक्षात आलं की पिठं ज्या वेळेला बनवली जातात तर प्राइस हा खूप मोठा फॅक्टर या पिठाच्या इंडस्ट्रीमध्ये येतो. की सगळे पिठामध्ये जे लोक काम करतात, जे विविध ब्रँड्स काम करतात, त्यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की मी किती कमीमध्ये माझा प्राइस आणू शकतो, ब्रँड आणू शकतो. आणि ज्या वेळेला ती प्राइस कमी होते त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे तुमची माल प्रोक्युअर करण्याची, जे तुमचं रॉ मटेरियल आहे, ग्रेन्स आहेत, ते क्वालिटी त्याची तुमची प्रोक्युअर करण्याची क्वालिटी जी तुमची कॉस्ट आहे ती ऑब्व्हियसली तुमच्याकडे तेवढी कॉस्ट राहत नाही. तर हा जो काही प्रकार होता, मी पूर्ण प्रॉपर याचा सगळा स्टडी केला. त्याच्यानंतर पिठांची बेसिकली शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये काही जनरल प्रॅक्टिस ही आहे की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स टाकली जातात. दुसरं फ्लोअर इम्प्रूव्हर टाकले जातात की त्याची पोळी सॉफ्ट व्हावी आणि त्याचा फील चांगला राहावा म्हणून फ्लोअर इम्प्रूव्हर वापरले जातात. रिफाईंड फ्लावर्समध्ये बेसिकली ब्लिचिंग केलं जातं त्याचं. सो या सगळ्या जेव्हा केमिकल प्रोसेसेस, म्हणजे आधीच आपण जे खातोय तर त्या सगळ्या गोष्टी, मुंबई सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे लोकसंख्या भरपूर आहे पण आपल्याकडे ॲग्रिकल्चरल स्वतःचं मुंबईकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, आपण डिपेंडंट आहे बाहेर सगळ्या, म्हणजे मुंबईमध्ये. सो आणि मुंबईत जे पण काही येतं किंवा कुठच्याही मेट्रो सिटीमध्ये फॉर दॅट मॅटर जे काही हा प्रकार येतो अन्नधान्याचा पुरवठा, तर आज असं झालंय की लोकांना पण कमीत कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न काढायचं आहे, त्याच्यामुळे खतांचा वापर होतो सर्रास, आणि हा सगळं केमिकल्स ऑलरेडी आपण कन्झ्युम करतोय. त्याच्यात हे जो पोळी हा जो भाग आहे तो आपल्या जर तुम्ही दैनंदिन जीवनातला आहे आणि जवळजवळ 30-40% तुमच्या जेवणातला आहारातला जो भाग आहे तो तुमचा रोजचा चपाती आहे. लोक काय तर सकाळच्या जेवणामध्ये जनरली कामाला जाणारे सगळेजण
चपातीच घेऊन जातात डब्यामध्ये आणि भाजी घेऊन 100%. जातात. हो. सो हा जो पर्टिक्युलर भाग आहे, जर त्याच्यामध्ये केमिकलची मात्रा जास्त असेल तर तो लॉंग टर्म तुमच्या शरीरावर त्याचे काय अपाय होऊ शकतात, बरोबर. काय त्याचे परिणाम होऊ शकतात, हे मला वेगळं सांगायची गरज नाहीये. आज जे काही प्रकार होत आहेत त्या फूड ॲडल्ट्रेशन मधून बऱ्याच गोष्टी त्या कारणीभूत आहेत. सो हे सगळं स्टडी केल्यावरती मला दिसलं की देर इज डेफिनेटली अ नीड. एक चांगल्या प्रॉडक्टची डेफिनेटली मार्केटमध्ये एक नीड आहे, जागा आहे. लोक आहेत की जे स्वतःच्या म्हणजे त्या बजेट त्या फॅमिलीच्या बेसिकली एक शॉर्ट टर्म, आज मला 20 रुपये 25 रुपये वाचले ह्याच्यासाठी मी लॉंग टर्म माझ्या फॅमिलीचे जे हेल्थ आहे ते कॉम्प्रोमाइज नाही करणार, हा विचार करणारी पण लोक आहेत. ज्या लोकांनी बरोबर. बेसिकली प्रथा जेव्हा मी त्यांच्याकडे घेऊन गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, नाही योगेंद्र तू चांगलं काम करतोयस. माझं प्रॉडक्ट बेसिकली जेव्हा आपण जे बेस्ट क्वालिटी ग्रेन अवेलेबल मार्केटमध्ये ते आपण घेतो, त्याची क्लिनिंग आपण चांगली करतो. जे तुम्ही घरी करता, जी परंपरा घरी आपल्या चालू आलेली ते आहे तुम्ही ते आपण आपल्या proper प्रथामध्ये करून देता. करतो. सो Yes. क्लिनिंग होते. त्याच्यानंतर गव्हाचं स्टोरेज प्रॉपर आम्ही ड्रम्समध्ये स्टोरेज करतो, गोण्यांमध्ये करत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात जे रॅट्सचं मेन कारण किंवा अन्नधान्याला किडे सगळं वगैरे किडे नाही रॅट्स होत. याचा बरोबर. प्रकार तिथे होत नाही. होत नाही. जेवढं धान्य जी ऑर्डर आहे त्याच धान्याचं आम्ही पीठ दळतो आणि दळल्या त्याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता त्याला आम्ही व्हॅक्यूम पॅक करतो. बरोबर. सो व्हॅक्यूम पॅक केल्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ ऑटोमॅटिकली वाढतं. त्याच्या आतमध्ये कुठच्या प्रकारचं नवीन इन्फेस्टेशन होऊ शकत नाही. आणि असं व्हॅक्यूम पॅक केलेलं जे गव्हाचं पीठ आहे आणि बाकीही काही पीठं आमची आहेत ती व्हॅक्यूम पॅकच्या फॉर्मॅटमध्येच कस्टमरपर्यंत पोहोचली जातात. Yes. तर त्याच्यामुळे जो मधला पण वेळ आहे हम्म. तो पण वेळ की जेव्हा पीठ दळल्यापासून तुमच्या घरी पोहोचेपर्यंतचा पण वेळ आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही बॅक्टेरियल इन्फेस्टेशन जात किंवा नाही. काही कंटॅमिनेशन होण्याचा काही प्रकार होऊ शकत नाही याची पूर्ण काळजी आपण घेतो. आणि घरी तुमच्याकडे पोहोचल्यावरती तुम्ही ते जेव्हा आठवड्याने तुम्ही उघडा किंवा 2 आठवड्यांनी उघडा, तुम्ही 1 महिन्यांनी ती व्हॅक्यूम बॅग उघडा, तुम्हाला डे 1ला जसं चक्कीतून ताजं दळलेलं पीठ त्याचे जे गुणधर्म आहेत आणि त्याची जी बेसिकली चव आहे तीच तुम्हाला 1 महिन्यानी 2 महिन्यानी देखील मिळेल. मिळणार. कारण बरोबर. काय की त्या व्हॅक्यूम पॅकमुळे आतमध्ये प्रोडक्ट ॲडल्ट्रेशन बरोबर. होत नाही, त्याचं ऑक्सिजन आतला कंटेंट नसतो, त्याच्यामुळे प्रोडक्टचं ऑक्सिडेशन होत नाही, त्याच्यातले न्यूट्रिशन तसंच राहतं, न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगल्या राहतात. बरोबर. सो हा सगळा पूर्ण आपण त्याच्यासाठी पूर्ण करतो. खटाटोप करतो आणि लोकांना आपल्या सगळ्या So, कस्टमर पर्यंत आपण हे असं पोहोचवतो. पोहोचवतो. सो बेसिकली दिस इज द जर्नी ऑफ प्रथा, येस की कसं सुरू झालं. येस म्हणजे बाबांनी सुरू केलेला गिरणीचा जो व्यवसाय आहे येस त्याचं रूपांतर पुढे जाऊन अशा प्रकारे झालं आणि Yes. मग प्रथा सुरू झाली बरोबर किंवा प्रथा हा व्यवसाय सुरू झाला हा, आणि आता तो सगळ्यांच्या घराघरात हळू पोहोचतोय. पोहोचतो. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रथाचे फाउंडर योगेंद्र मुंगळे सर, आणि त्यांच्यासोबत आपण या छान गप्पा मारतोय प्रथाबद्दल. अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा आणि पुढच्या हा टप्प्यामध्ये योगेंद्र सरांकडून आपण अजून प्रथाविषयी काही जाणून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रथाचे फाउंडर योगेंद्र मुंगळे सर. आणि या अगोदर ब्रेकपूर्वी आपण ऐकलं की प्रथा हा जो व्यवसाय आहे तो कशा पद्धतीने सुरू झाला, त्याचा हेतू काय होता आणि त्याचं उद्दिष्ट मेन काय होतं, की का तो सुरू करण्यात आला. या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर सर मला विचारायचं आहे, सध्या प्रथा कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते, कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत आपला जो काही व्यवसाय आहे तो पोहोचवत आहात, किंवा ही पीठ जी आहेत प्रथाचं पीठ जे आहे ते लोकांच्या घराघरात कसं पोहोचतंय. सो जेव्हापासून प्रथा चालू केलं, आता जवळजवळ 8 वर्ष झाली प्रथाला. एक साधारणपणे 5,500 फॅमिलीज आहेत आमच्या वा. प्रथाच्या परिवारात, जे रेग्युलर बेसिसवरती प्रथाचं पीठ घेतात आणि महिने घेतात. आता आजच म्हणजे प्रथाबद्दल एक सांगायचं, एक छोटीशी गोष्ट की आमचे एक कस्टमर बेसिकली फार चांगल्या आमच्या कस्टमर आहेत त्या, आणि त्या तामिळनाडूला शिफ्ट झाल्या. तर आज त्यांनी फोन करून तामिळनाडूला ऑर्डर केली प्रथाची. आम्हाला तर मी म्हटलं मॅडम आम्ही प्रथा तिथे पाठवायचं म्हटलं तर कुरिअरची बरीच त्याची कॉस्ट होते. तर त्या म्हणाला, मी म्हटलं पिठाची कॉस्ट जेवढी आहे तेवढी कुरिअरची कॉस्ट होईल. तर त्या म्हणाला डोंट वरी, मला कुरिअरच्या कॉस्टचा प्रॉब्लेम नाही, ते पैसे मी देईन, पण तुम्ही पिठं पाठवा.
तर बेसिकली म्हणजे या प्रकारचा अभिप्राय लोकांचा आणि प्रेम मिळतोय. या प्रकारचं प्रथाला लोकांचं मिळालंय, आशीर्वाद मिळालेत सगळ्यांचे. सो त्याच्यामुळे अजूनपर्यंत विदाऊट एनी मार्केटिंग सपोर्ट किंवा विदाऊट एनी डुईंग एनी मार्केटिंग ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली आपण आजपर्यंतचा हा पल्ला पार पाडलाय. येस. ह्याच्या मागचं मार्केटिंग सपोर्ट बेसिकली काही न घेण्याचं कारण पण होतं की आधी आम्हाला हवं होतं की एक 4-5 वर्ष कुठलाही प्रॉडक्ट स्टेबल व्हायला, त्याचे काही बरं. सुद्धा प्लस किंवा काही मायनस त्यात बिझनेसचं काही समजायला एक थोडा वेळ लागतो. सो तो थोडा वेळ आम्ही घेतला. 1-2 वर्ष मधली कोविडमध्ये होती, तर तो बेसिकली वेळ घेतल्यावर आता आपली फॅक्टरी पूर्ण अशा प्रकारे, प्रथाची टीम, प्रोडक्शन लाईन हे सगळं आता सुसज्ज आहे की एक पुढची लीप घेण्यासाठी, एक पुढची स्टेप, मोठी जायंट स्टेप उचलण्यासाठी. सो आतापर्यंत प्रथाचा आमचा नंबर आहे, कॉल सेंटर आहे आमचा प्रथाचं 7698976989. तिथे ऑर्डर करून लोक स्वतःची ऑर्डर देतात पिठांची. त्यांच्या ऑर्डरनुसार आपली पिठं बनवली जातात. मोस्टली गव्हाचं पीठ आम्ही अगदी फ्रेश बनवलेलंच देतो. बाकीची काही पिठं असतात ती 1-2 दिवसाच्या शेल्फ लाईफमध्ये असतात. कारण आता असं आहे की रेग्युलर बॅचेस आमच्या चालूच असतात कॉन्स्टंट. एक सर्टन नंबर ऑफ पीपल आर रेग्युलरली ऑर्डरिंग, तर त्याच्यामुळे आमची ऑर्डर रोज बॅचेस चालूच असतात. तर त्याचा फायदा असा होतो की लोकांना अगदी ताजं दळलेलंच पीठ मिळतं. बरोबर. आणि त्याचा एक ऍडव्हान्टेज त्यांना आणि आहे म्हणजे आता तुम्ही होम डिलिव्हरी पण देताय. येस येस आणि होम डिलिव्हरीचं म्हणजे व्हॉट्सअप वगैरे आहे तुमचं येस. व्हॉट्सअप? आपला बेसिकली हा जो नंबर मी म्हटलं 7698976989 याच्याच वरती आपलं प्रथाचं व्हॉट्सअप देखील आहे. तुम्ही नंबर सेव्ह केला आणि व्हॉट्सअपवर गेलात आणि प्रथा स्टोअर जिथे वरती दिसतं तिथे क्लिक केलं तर खाली कॅटलॉग ओपन होतो. कॅटलॉग वरती सगळे आयटम्स आपले लिस्टेड आहेत. तिथे फक्त प्लस साईन वर क्लिक केली की इट इज नॉर्मल, इट वर्क्स एज अ नॉर्मल ई कॉमर्स मध्ये जसं चालतं की तुम्ही तुम्हाला हवा तो प्रॉडक्ट, हवी ती क्वांटिटी ऍड करा, ऍड टू कार्ट आणि प्लेस ऑर्डर. ऑर्डर आपल्या कॉल सेंटरला व्हॉट्सअपवरूनही ऑर्डर देऊ व्हॉट्सअप वरूनही ऑर्डर देऊ शकतो, फोन करून देऊ शकतो. आपली वेबसाईट देखील आहे प्रथaatta.com म्हणून, तर तिथे जाऊन देखील तुम्ही त्याला व्हिजिट करून तुम्ही ऑर्डर तुमची देऊ शकता. म्हणजे हे फारच सोयीस्कर ठेवलेलं आहे तुम्ही. Yes. सो घरात असलेली अगदी आजीपासून त्या सगळी लोक हल्ली मोबाईल सगळेजण युज करतात. Yes. आणि त्यामुळे अगदी घरातले कोणतीही व्यक्ती ही छान ऑर्डर देऊ शकते. किंवा हल्ली तुम्ही रॅन्डमली ट्रॅव्हल करताय आणि मग आता पटकन लक्षात आलं की बापरे घरातलं पीठ संपलंय आणि मला आता हे नाहीये तर मी काय करू, तर तुम्ही असं छान मोकळा वेळ असताना सुद्धा पटकन म्हणजे ट्रॅव्हल करताना सुद्धा तुम्ही ऑर्डर तुमची बुक करू शकता. Yes. जे आपण ऑनलाईन शॉपिंगची मजा घेतो ती इथे तुम्हाला ऑनलाईन मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि मुळात क्वालिटी प्रोडक्ट आणि विथ होम डिलिव्हरी. सो क्वालिटी विथ कन्व्हिनियन्स की तुम्ही घरी आहात आणि तुम्हाला आज बेसिकली आज जेव्हा म्हणजे याच्या मागची एक अजून पण गोष्ट होती की आज तुम्ही बघाल ना तर एक आपल्या पूर्ण समाजात म्हणजे आज स्त्री बरंच वरती येते आणि बरंच चांगलं रिमार्केबल काम करतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीचं किंवा काही क्षेत्रांमध्ये तर पुरुषांपेक्षा अतिशय बेटर काम करतात. सो पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो ना की त्या स्त्रीचे बेसिकली एक म्हणजे आपल्या समाजाची ठेवण अशा प्रकारची आहे की एक स्त्री म्हटलं तर तिने बेसिकली जर काम जरी करत असली तरी घराची रिस्पॉन्सिबिलिटी ही बेसिक एक गोष्ट ही एक्सपेक्ट केली जाते सगळ्यांकडनं. सो आपला तो बेसिकली जो एक या प्रथाचा कॉन्ट्रीब्युशन ह्या सगळ्या म्हणजे सगळ्यात पहिलं की ह्या सगळ्या महिला ज्या पण आहेत ज्या ह्या सगळ्या गोष्ट करतात आणि ड्युएल लाईफ की जे ऑफिसमध्ये जाऊन एक कॉर्पोरेट लाईफ जगतात आणि घरी आल्यावरती एक हाऊसवाईफची पण रिस्पॉन्सिबिलिटी बॅलन्स करतात. हे खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे मी 2 दिवस पण नाही करू शकत खरं असं. फक्त घर सांभाळायचं म्हटलं तरी सुद्धा यू आर स्मार्ट. अँड बेसिकली मी पर्सनली बिलीव्ह करतो की स्त्री म्हणजे एक शक्ती आहे बेसिकली. बरोबर. आणि पुरुषांमध्ये ती शक्ती नाही आहे फार. म्हणजे ती आदिशक्ती, आदिमाया हे सगळं बेसिकली हे सगळं आहे. तर ती बेसिकली ती स्त्री शक्ती आहे आणि खरंच ती एक मोठी शक्ती आहे. सो बेसिकली काय आहे की आज ह्याच्या दोन्ही गोष्टी असतात की तुम्ही घर जेव्हा सांभाळता तेव्हा म्हणजे काम करता करता घर सांभाळणं ही फक्त एक्सपेक्टेशनचाच पार्ट नाही आहे.
की तुमच्याकडनं एक्सपेक्ट केलं जातं म्हणून तुम्ही सांभाळता. बेसिकली त्या स्त्रीची पण एक हे असते की ती एक मातृत्व असतं की माझ्या मुलांना बेस्ट मिळावं, माझ्या मुलांना क्वालिटी मिळावी, माझ्या नवऱ्याला बेस्ट मिळावं, माझ्या सासू सासऱ्यांचं कारण हेल्थ चांगलं आरोग्य राहावं. जपणं हा स्त्रीचा पहिला कन्सर्न एक्झॅक्टली असतो एक्झॅक्टली. की प्रत्येक माझ्या घराची फॅमिलीचं प्रायमरी फॅमिली डॉक्टर ही ती स्त्रीच आहे स्त्रीच असते. की ते आरोग्य तीच जपते. सो त्यामुळे हा ड्युएल रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युएल रोल सांभाळताना एक प्रथाचा त्याला खारीचा वाटा आहे की जे काही प्रथामध्ये म्हणजे जे तुम्ही बेसिकली तुमच्या फॅमिलीसाठी जेवढी केअर करता आणि त्यांच्या हेल्थची, त्यांच्या क्वालिटी प्रोडक्ट सप्लाय करण्यासाठी जे तुम्ही काळजी घेता, ती सगळी काळजी प्रथा पण तुमची आणि तुमच्या फॅमिलीची घेता. Yes. आणि तोच इमोशन, तेच बेसिकली नक्कीच. कन्सर्न प्रथाचा आहे आणि त्या यानेच आपण ही सगळी प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणली. येस, मला असं वाटतंय तुम्ही अगदी स्त्रियांच्या मनावर राज्य करणं हे फार अवघड असतं आणि प्रथामुळे तुम्ही ते करत आहात. कारण कधीतरी असं वाटतं ना की प्रत्येक स्त्रीला पण असं असतं की माझंही लाईफ थोडंसं स्मूथ असावं. आणि ते स्मूथ लाईफ कधी होईल की जेव्हा कामाचा प्रेशर आहे तो कुठेतरी हलक्या प्रमाणात कमी होईल आणि तो प्रेशर कमी होताना हेल्थचा पण तो काय बॅलन्स आहे तो राखला जाईल. सो त्यावेळेला ह्या गोष्टी पॉसिबल होतात आणि प्रथा एक्झॅक्टली हेच काम करते. प्रथा जो आहे, प्रथा हा जो ब्रँड आहे किंवा प्रथा हा जो व्यवसाय आहे, प्रथा अजून काही आर्थिकदृष्ट्या सुद्धा महिलांना संधी उपलब्ध करून देत आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कारण आतापर्यंत आपण प्रथाविषयी ऐकलं, प्रथाने हे का सुरू केलं हे ऐकलं आणि कसं सुरू आहे आणि ते कसं तुमच्यापर्यंत पोहोचेल हे ऐकलं. परंतु इथून पुढच्या टप्प्यामध्ये आपण ऐकणार आहोत की एक्झॅक्टली प्रथा जी आहे ते महिलांसाठी कशा प्रकारे ऑपॉर्च्युनिटी घेऊन येते किंवा महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या जर महिलांना सजग करायचं असेल तर काय करते याविषयी आपण ऐकणार आहोत. तर श्रोते हो, आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता आपण वळूयात पुढच्या आपल्या टप्प्याकडे आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रथाचे फाउंडर, ओनर योगेंद्र मुंगळे सर. आणि खरं तर ही खूप छान कॉन्सेप्ट आहे की बाबांनी, त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला जो व्यवसाय आहे त्याला एक असं म्हणतात ना की आपण जसं जसं अपडेट होत जातो तसं आपण अपडेट व्हायला पाहिजे. म्हणजे गिरणीचं रूपांतर हे गिरणी त्याच्यामध्ये न ठेवता त्याच्या पुढे अजून काय करता येईल, म्हणजे असं म्हणतात ना की एक अपडेटेड व्हर्जन. मग त्यामुळे अशा प्रकारचा व्यवसाय सुरू केला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा आहे ती प्रथाच्या माध्यमातून जपलेली आहे. सो आता आपण मघाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी अनेक स्त्रियांसाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याचा सुद्धा त्यांचा एक मानस होता आणि त्यासाठी त्यांनी ज्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत त्या मला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. योगेंद्र सर, जसं तुम्ही मला मघाशी म्हणालात बिहाइंड कॅमेरा आपल्या ज्या गप्पा झाल्या त्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही महिलांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देताय, तर ती संकल्पना काय आहे त्याविषयी काय सांगाल? सो ज्यावेळी हे प्रथाचं आम्ही ऍक्टिव्हली प्रमोशन चालू केलं तर आता कन्झ्युमर आपलं सगळं याच्यामध्ये जे आहे आणि डिसिजन मेकिंग याची सगळे होम मिनिस्टर्स सर्व, तर ऑल होम मिनिस्टर्स. तर माझं याच्या बेसिकली प्रथाच्या माध्यमातून माझं रेग्युलर सगळ्यांशी बोलणं, कारण मला आपल्या या प्रॉडक्टबद्दल मला फीडबॅक घ्यायला फार आवडतं की कुठे आपण इम्प्रोव्हायझेशन करू शकतो आपल्याला आपल्या सर्व्हिसमध्ये, क्वालिटीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा एक प्रॉडक्ट रेंज अजून नवीन काय आणायची, त्याच्यात काय करू शकतो. याच्यासाठी मी कायम संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो माझ्या सगळ्या कस्टमर्सच्या आणि पर्सनली अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, याच्यातच एक अजून गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रथाचं बेसिकली एक अजून फार इम्पॉर्टंट गोष्ट की कोणताही कस्टमर ज्यावेळी आपल्याकडून प्रथाचं पीठ विकत घेतो त्यांना जर काही सुद्धा त्याच्यामध्ये अभाव आढळला किंवा त्यांना ते नाही आवडलं तर नो क्वेश्चन्स आस्क, वी टेक इट बॅक आणि वी रिटर्न देअर मनी ऑर वी गिव्ह देम जर त्यांना दुसरा प्रोडक्ट म्हणजे इतकं कॉन्फिडेंटली हे सांगतात याचा अर्थ त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसणार. आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे वी आर सो कॉन्फिडंट अबाउट इट की आम्ही छाती डोक सांगू शकतो की नाही हा प्रोडक्ट काही असेल तर उत्तम असणार आहे. येस. सो हे जस्ट एक आठवलं म्हणून परत. अच्छा, तर बेसिकली असं सगळ्यांशी बोलता बोलता बराच वेळ असं झालं की हा जो पर्टिक्युलर जर्नी आजपर्यंत झाला जो 5,000-5,500 कस्टमर्सचा, तर त्याच्यामध्ये असं झालं की सुरुवात अगदी इनिशियल 5-10 आपल्या मित्रपरिवारांमधनं किंवा ओळखीच्या लोकांमधनं झाली. नंतर त्यांनीच तो पुढे सांगितलं माझ्या बहिणीकडे पाठव, खूप चांगलं पीठ आहे.
कोण म्हणाले माझ्या नंडेकडे पाठव, माझ्या जावईकडे पाठव. सो माउथ पब्लिसिटीनेच बेसिकली खूप जास्त प्रथा matter करते. घराघरापर्यंत पोहोचलं. आणि जेव्हा गोष्ट स्त्रियांशी निगडीत असते, स्त्रियांशी संबंधित असते, तेव्हा ती माउथ पब्लिसिटीनेच जास्त होते. एक्झॅक्टली. तर आणि कसं असतं की एक गोष्ट मी म्हणजे एक आपल्या समाजामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ही गोष्ट आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट चांगली कन्झ्युम करतो तर आपण जनरली लोकांना सांगतो की अरे हे तुम्ही हे खाऊन बघा, चांगलं आहे. हॉटेल आवडलं एखादं तर आपण सांगतो अरे मी तिथे जेवायला गेलो, जाऊन फार या. चांगलं आहे, जाऊन या. सो बेसिकली असंच प्रथा पोचलं. तर आता भेटताना सगळ्यांशी बोलताना मला जाणवलं की बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की ज्या म्हणजे अगदी उच्चभ्रू म्हणजे फर्स्ट क्लास याच्यापासून अगदी म्हणजे सगळ्या आपले कन्झ्युमर अगदी सगळीकडे आहेत. आपल्या आर्थिक सगळ्या श्रेणींमधून आपलं कन्झ्युमर्स आहेत. सो त्यांच्याशी बोलताना जाणवलं की मुलं मोठी झाली आहेत, आता कामाला लागली आहेत, नवरा ऑफिसला आहे, माझ्याकडे थोडा वेळ आहे, फावला वेळ आहे, तर मी काय बेसिकली करू, काही म्हणजे ती एक बेसिकली काहीतरी करण्याची एक की मला फावल्या वेळात काहीतरी करायचं आहे. हो. हे बेसिकली बऱ्याच लोकांनी अप्रोच केलं प्रथाला आज. आणि दुसरीकडे असं होतं की प्रथा माउथ पब्लिसिटीने घराघरात थोडे थोडे मेंबर्स वाढत होते. तर मी म्हटलं जर माउथ पब्लिसिटीने वाढतंय, आज आपण लोक एकमेकाला रेफर करतायत प्रथा, दुसरं कुठचं पण प्रोडक्ट रेफर केलं तर काही असं कोणाला काही बेनिफिट मिळत नाही आणि कोणाचं काही त्याच्यामध्ये असं नसतं की मला काही मिळावं म्हणून मी तुझं रेफर करतो. पण जर असं मी रेफर करतोच आहे मला आवडणारं प्रॉडक्ट आणि त्याच्यातून मला थोडं आर्थिक एक मदत मिळाली तर किती त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकेल. सो हा विचार करून बेसिकली आपण बेसिकली एक सगळा स्टार परिवार आपण एक बनवलाय प्रथाचा. या परिवारामध्ये काम हेच आहे सगळ्यांचं आपलं की ज्यांच्याकडे वेळ असेल, थोडा वेळ असेल, ज्यांचे चांगले कॉन्टॅक्ट्स असतील आणि ज्यांना पहिलं सगळ्यात म्हणजे हे तर सेकंडरी झालं, प्रायमरी त्यांना प्रथा आवडलं असेल, प्रथावरती विश्वास असेल की स्वतः त्यांनी खाऊन बघावं, स्वतः विश्वास ठेवावा आणि त्यांना आवडलं तर इतरांना सांगावं. बाकीच्यांनी घेतलं तर त्याचा कॉन्स्टंट लाईफ टाईम एक इन्कम, एक कमिशन, त्याचा एक पर्सेंटेज जो सेल आहे त्याचा बेसिकली आम्ही आमच्या या पर्टिक्युलर स्टार परिवारच्या मेंबर्सना त्यांच्या थ्रू जे काही कस्टमर्स येतील त्यांना मिळेल. सो असं आम्ही पूर्ण एक प्रोग्राम केला आहे. ह्याची जास्त माहिती याची जर हवी असेल तर आमचा बेसिकली माझा नंबर आहे 7698976989. याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करून तुमचा व्हॉट्सॲप नंबर कळवलात तर माझ्या कॉल सेंटरमधून तुम्हाला फोन येईल आणि तिथे तुम्हाला पूर्ण हा प्रोग्राम की कसे बेनिफिट्स आहेत, काय याच्यामध्ये करावं लागेल हे सगळं त्याच्यात समजवलं जाईल. याच्यात कोणत्याही प्रकारचं असं नाही की तुम्हाला प्रथाची प्रॉडक्ट नेऊन तुमच्या घरी ठेवायची आहेत, तुम्हाला ती उचलून डोर टू डोर मार्केट करायचं, असं काही नाही. प्रथा तुम्हाला जर प्रथा आवडलं तर प्रथा, आणि तुम्हाला जर प्रथाबरोबर एक व्यवसाय करण्याची नातं जोडायचं आहे, एक लॉंग टर्म रिलेशन जोडायचं आहे तर तुम्ही बेसिकली व्हॉट्सअपवरती आम्हाला कळवा. तुमच्याकडे सॅम्पलचा आपल्या किट येईल, आपल्या प्रोडक्ट लिस्टचा पॅम्फलेट येईल. तुमच्या अगदी जवळचे आहेत, तुमच्या बिल्डिंगमध्ये असतील लोक, तुमच्या स्नेहसंबंधी असतील, त्यांना तुम्ही ते द्या, त्यांचा फीडबॅक घ्या. त्यांना आवडलं, त्यांचे जे पण काही बिझनेस येईल तो डायरेक्टली म्हणजे तो प्रथाच त्यांना होम डिलिव्हरी देईल. तुम्हाला ना होम डिलिव्हरी करायची आहे ना त्यांचं पेमेंट घ्यायचं आहे, पण एकदा तुमच्या थ्रू आलेला जो कस्टमर आहे आणि जो रेफर होईल त्या पर्टिक्युलर सगळे कस्टमर्स तुमच्या पर्टिक्युलर एक जो कोड आमच्याकडे तुमचा बनेल तर त्या कोडमध्येच ते सगळे कस्टमर्स असतील लाईफ टाईम. सो त्यांचा कायमचा जो काही परचेस आहे त्याचं सगळ्याचं लाईफ टाईम एक इन्कम सोर्स येस. सो आर्थिक दृष्ट्या पण याची मदत होईल. एक की तुम्ही स्वतःचं म्हणजे प्रथाचे फायदे जर तुम्ही विचारलं तर सगळ्यात मोठा फायदा आहे की तुम्ही स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःचं हेल्थ एक चांगलं प्रॉडक्ट तुम्ही कन्झ्युम करता आणि हेल्थ आपण एक चांगलं ठेवतो. स्वावलंबी होत आहे. सेकंड ते हेल्थ तुम्ही स्वावलंबी होत आहे फायनान्शियली आणि ते करताना ते हेल्थ जे स्वतःच्या फॅमिली पर्यंत तुम्ही आता करत होता ते तुम्ही समाजामध्ये स्प्रेड करताय. सो हे सगळंच एक इन टोटल एक चांगलं काम आहे आणि त्याच्यासाठी रिवॉर्ड्स देखील आहे. तर मला वाटतं आणि बरंच प्रतिसाद आम्हाला मिळाला. आम्ही मागच्या महिन्यातच हे बेसिकली संकल्पना चालू केली. साधारण एक आतापर्यंत 110 महिलांनी ऑलरेडी प्रथा परिवार जॉईन केलाय आणि त्यांच्याकडनं ऑलरेडी ऑर्डर्स फ्लो व्हायला सुरुवात झाली आहे. लोकांमध्ये ऑलरेडी प्रथा पोचायला सुरुवात झाली. सो ही प्रथाची पुढची एक स्टेप आहे आणि परिवार असाच हा वाढतोय आणि मुळात मॉब गोळा करण्याची जी काही एक टेक्निक आहे ती खूप छान वापरली आहे तुम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये
जो मॉब येणार आहे त्याचा जास्त फायदा आहे. 100% फायदा आहे त्याचाच. आणि ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि तुम्ही अतिशय छान पद्धतीने प्रथाला पुढे घेऊन जातायत. Thank you. लोकांच्या आणि स्त्रियांच्या हेल्थचा तुम्ही विचार करताय आणि त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन एखाद्या स्त्रीला आर्थिक पाठबळ कसं देता येईल या सगळ्याचा विचार प्रथा करत आलेला आहे. त्यामुळे नक्कीच प्रथा आगामी काही वर्षांमध्ये अजून एका वेगळ्या उच्च स्तरावर पोहोचलेलं असेल असे मी इथे आशा आणि 100% खात्री देते. 100%. सो तुम्हाला त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी आणि मच. तुम्ही सुद्धा आज वेळात वेळ काढून इतक्या सगळ्या बिझी स्केड्यूल मधून तुम्ही इथे आलात, आमच्यासोबत छान दिलखुलास संवाद साधलात, त्यामुळे मी तुमच्या सुद्धा खूप आभारी आहे. आणि नेत्रा मॅडम त्यांचेही खूप आभार की त्यांनी आज इतके छान आम्हाला ओळख करून दिली आणि या सगळा हा जो योग आहे तो जुळवून आणला. त्यामुळे त्यांचेही आभार आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या भावी वाटचालीसाठी प्रथाला खूप खूप शुभेच्छा. ही प्रथा अशीच पुढे वर्षोनुवर्ष चालू राहू दे असं मी थँक्यू म्हणते. थँक्यू. आचार्य 90 FM चे सगळे सहकर्मचारी, तुम्ही आणि सगळं पूर्ण परिवार, त्यांनी आज इथे बोलावलं आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली, प्रथाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक संधी दिली. त्याच्यासाठी तुमचे तुमच्या परिवाराचे खूप खूप आभार. तुमचं हे चॅनल देखील अगदी आज जे लाखो लोकांपर्यंत पोहोचू दे आणि फार मोठं व्हेंचर होऊ दे असं आमच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्याबरोबर असतील. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच. तर श्रोते, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत योगेंद्र मुंगळे सर जोडले गेलेले होते. प्रथा कशी सुरू झाली आणि कशा पद्धतीने प्रथा ते जपतायत आणि कशा पद्धतीने प्रथा इतरांपर्यंत पोहोचवतायत हे आपण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये जाणून घेतलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगतेय, त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि आजच्या या आपल्या विशेष सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल योगेंद्र सरांसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. थँक्यू.